नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ न घालवता भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. ही एक प्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओबद्दल अधिक माहितीसाठी, जाणकारीसाठी एक लाईक करा. तर मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ क्रेडिट ऑफिसर रिक्रुटमेंटसाठी जागा आलेल्या आहेत. तुम्ही या बँकेच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी नामी संधी चालून आलेली आहे. तर सेंट्रल बँक ऑफ इंडियाने क्रेडिट ऑफिसरसाठी पदांसाठी अर्ज मागवलेले आहे. तर पात्र उमेदवार या सेंट्रल बँकच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. तर ही भरती मोहीम संस्थेतील 1000 पदे भरली जातील. म्हणजेच 1000 पदांसाठी ही जॉब्स निघलेले आहे. तर नोंदणी प्रक्रिया 30 जानेवारीपासून सुरू होणार असून तर 20 फेब्रुवारी 2025 रोजी संपणार आहे. 30 जानेवारीपासून सुरू झालेली आहे, म्हणजे कालपासून ही जॉबसाठी अप्लाय करण्याची ऑनलाईन वेबसाईट ओपन झालेली आहे. तर 20 फेब्रुवारीपर्यंत असेल. तर लवकरात लवकर तुम्ही अर्ज भरून टाका. तर त्या पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशीलसाठी तुम्ही नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची जॉब अपडेट आहे. मित्रांनो, ही बंपर भरती म्हणावी लागेल, मेगा भरती आहे. तर या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलेली आहे. चला तर मग या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया जाणून घेऊया. तर मित्रांनो, अनुसूचित जातीला 150 पदे सोडण्यात आलेली आहे मित्रांनो. आणि STला 75 पदे आहे, OBCला 270 पदे, तर EWSला 100 पदे. तर सर्वसाधारणमध्ये असणाऱ्या लोकांसाठी 405 पदे, टोटल 1000 पदे ची भरती सुरू होणार आहे, मेगा भरती सुरू होणार आहे. तर उमेदवारांनी विद्यापीठ संस्थेतील कोणत्याही शाखेतील पदवी 60% गुणांसह किंवा समतुल्य श्रेणी SC, ST, OBC, PWT साठी 55% सरकारद्वारे मान्यता प्राप्त असणे आवश्यक आहे. भारतातील किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणतेही सक्षम पात्रता उमेदवाराकडे वैध मार्कशीट, पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तुम्ही जेव्हा नोंदणी करेल त्या दिवशी तो पदवीधर आहे आणि ऑनलाईन नोंदणी करताना पदवीमध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी दर्शवेल. तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया रिक्रुटमेंटमध्ये वयोमर्यादा बघूया. वयोमर्यादा 20 ते 30 वर्षाच्या दरम्यान असावी. म्हणजेच उमेदवाराचा जन्म 30/11/1994 पूर्वी झालेला नसावा आणि 30/11/2004 नंतरचा झालेला नसावा. या दोन्ही तारखांसह तुम्ही अर्ज करू शकतात. व कमीत कमी तुम्ही 1994 नंतर जन्म घेतलेला असावा किंवा 2004 अगोदरचा तुमचा जन्म असावा. तर मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडिया रिक्रुटमेंट 2025 साठी निवड प्रक्रिया काय आहे ती जाणून घेऊया. निवड वर्णनात्मक चाचणी आणि वैयक्तिक मुलाखतीसह ऑनलाईन चाचणीद्वारे केली जाईल. उमेदवारांची अंतिम निवड ऑनलाईन परीक्षेत आणि वैयक्तिक मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे ठरवले जाणार आहे. अंतिम यादी संबंधित श्रेणींसाठी म्हणजे SC, ST, OBC, EWS जनरल साठी उतरत्या क्रमाने तयारी केली जाईल. तर मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडिया रिक्रुटमेंट 2025 साठी अर्ज फी काय आहे ते जाणून घेऊया. तर महिला, SC, ST, PWD साठी उमेदवारांसाठी 150 आणि इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांसाठी 750 अर्ज शुल्क आहे. डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, IMPS, कॅश कार्ड्स, मोबाईल वॉलेट्स, UPI वरून स्क्रीनवर विचारल्याप्रमाणे माहिती देऊन तुम्ही पेमेंट करू शकतात. तर मित्रांनो, ही मोठी अपडेट आलेली आहे. 1000 जागा निघलेल्या आहे. तर लवकरात लवकर तुम्ही यासाठी अप्लाय करा. तुम्हाला सिम्पली सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जायचं आहे. तिथे जाऊन तुम्हाला अप्लाय ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तिथे जाऊन तुम्हाला तो फॉर्म फिलअप करायचा आहे. तुमची वयोमर्यादा तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला फीज काय आहे, 750 रुपये. जर तुम्ही SC, ST किंवा महिला नसाल तर तुम्हाला जनरलवाल्यांना 750 रुपये फीज आहे. तर ती फीज भरून तुम्ही अप्लाय करा लवकरात लवकर. आणि या चॅनलला एक सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जॉबबद्दल अशी नवनवीन